कंबाईन फिल्म टेस्ट सिरीज टेस्ट नंबर 7 जॉग्राफीचे क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 26 पासून पहिला क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 26 क्योटो प्रोटोकॉल बाबतची खालील विधाने विचारत घ्या. आता जॉग्राफीचा आपण अभ्यास करत असताना एखादा क्वेश्चन पर्यावरण रिलेटेड येऊ शकतो. ठीक आहे, पर्यावरण रिलेटेड मग येताना जर का त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे क्योटो प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल याबाबतची क्वेश्चन येऊ शकतात. किंवा एखादा प्रदूषके देतात आणि त्यापासून होणारे रोग असं जोड्यालामध्ये पण देऊ शकतात. मग आपण एखादा क्वेश्चन घेतलेला आहे क्योटो प्रोटोकॉल बाबतीत, तर त्या बाबतीत काही 2 सेंटेन्स दिलेले आहेत ते बघा. काय म्हणते बघा. जागतिक तापमान वाढ रोखण्याच्या हेतूने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. हां, क्योटो प्रोटोकॉलचं उद्दिष्ट काय बरं, तर ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याच्यासाठी जे ग्रीन हाऊसेस गॅसेसचं जे उत्सर्जन आहे ते कमी करणे या कराराचे उद्दिष्ट आहे. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. त्यानंतर ना या कराराचा स्वीकार 11 डिसेंबर 1997 रोजी जपानमधील क्योटो या ठिकाणी करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याचं नाव काय पडलेलं आहे, क्योटो प्रोटोकॉल पडलेलं आहे. त्यामुळे हे देखील बरोबर आहे. आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे, हेतू काय आहे या प्रोटोकॉलचा, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हा खूप वेळा पिवाकी येऊन गेलेला आहे. आणि त्यानंतर ना याचा स्वीकार कधी झालेला आहे ही डेट देखील महत्त्वाची आहे. हा देखील PYQ येऊन गेलेला आहे. तर आपण मग ह्याचा आन्सर काय येईल, दोन्ही अचूक, दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे दोन्ही अचूक. तर ह्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूयात. तर बघा, हां, क्योटो प्रोटोकॉल. हां, क्योटो प्रोटोकॉल देश कोणता आहे बरं, जपान. ठीक आहे, देश कोणता आहे, जपान आहे. हां, डिसेंबर 1997ला. ठीक आहे, कशासाठी, हेतू काय आहे, हेतू विचारला होता म्हटलं ना, ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याच्या हेतूने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी UNFCच्या सदस्य राष्ट्राकडून याचा स्वीकार केला गेला. 11 डिसेंबर 1997 ही डेट महत्त्वाची आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ना ही कोणती डेट आहे बरं, स्वीकार केलेली डेट आहे. ठीक आहे, 11 डिसेंबर 1997 ही स्वीकार केलेली डेट आहे. त्यानंतर अंमल केलेली डेट जर त्यांनी विचारली तर काय असणार आहे बरं, 16 फेब्रुवारी 2005. ठीक आहे, 16 फेब्रुवारी दिसत नसेल तर बघा, 16 फेब्रुवारी 2005 ही कशाची डेट आहे, अंमल. ठीक आहे, आणि त्यानंतर भारताची मान्यता कधी भेटली याला, 2002 भेटली. ठीक आहे, एवढं या गोष्टी बेसिक गोष्टी कंबाईनच्या मानानं महत्त्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, उद्दिष्टे बंधनकारक आहेत का, ओन्ली विकसित राष्ट्रांसाठी आहेत, 37 देशांनी संमती दिली होती. ठीक आहे, त्यानंतर हरितगृह वायूंचे उत्सर्जन आपल्याला किती करायचं आहे ते पण बघून घ्या. ठीक आहे, हरितगृह वायूंचे उत्सर्जन 1990 जेवढे होते त्यापेक्षा पहिल्या वचन कालावधीमध्ये, पहिला वचन कालावधी किती ते कितीचा आहे, 2008 ते 2012. हां, ही पहिली वचन कालावधी, त्यामध्ये आपल्याला 5.2% कमी करायचं आहे. हा PYQ येऊन गेला होता बरं का, 5.2% नाही कमी करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर 2050 पर्यंत 50% एवढी कपात आपल्याला करायची आहे. आणि ठीक आहे, सामूहिक आहे, ही मुख्य तत्व कसं आहे बऱ्याचं, सामूहिक आहे परंतु विभिन्न जबाबदारी दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या देशांना, विकसित देशांना, अविकसित देशांना विभिन्न जबाबदाऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे, एवढ्या काही गोष्टी बेसिक माहिती असल्या पाहिजे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय काय माहिती पाहिजे, हा अंमल दिनांक माहिती पाहिजे आणि 11 डिसेंबर 1997 हा स्वीकार केलेला दिनांक देखील माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जायचं. तर क्वेश्चन नंबर 26चा आन्सर काय बरं, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे दोन्ही अचूक, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 27 बघा. खालीलपैकी कोणते खाजनाचे उदाहरण आहे. ठीक आहे, हा PYQ बेसिसवरती क्वेश्चन आहे. खाजनाचे उदाहरण आहेत असं विचारले त्यांनी. ठीक आहे, आता काही खाजनाचे, खाजन म्हणजे काय बरं, तर खारट पाण्याचे सरोवर जे असतात ना तर ते खाजन असतात. ठीक आहे, परंतु खास करून जे समुद्र किनारपट्टीच्या जवळ अशी जलाशय तयार झालेली असतात ना तर त्याला खाजन असे म्हणतात. ठीक आहे, आणि जे बाकीचे आहेत, आता लोणार सरोवर हे कशामुळे तयार झालं आहे, खाजन सरोवर आहे परंतु समुद्राच्या किनारपट्टीपाशी आहे का नाही, त्यामुळे हे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे असे कोणते सरोवर आहेत जे समुद्र किनारपट्टीपाशी पण आहेत आणि जे खाजनाचे उदाहरण आहेत, तर ते आहे चिल्का सरोवर आणि पुलिकत सरोवर. सांबर सरोवर आहे का नाही, राजस्थानमध्ये आहे, वाळवंटी प्रदेशामध्ये आहे. हा, त्यामुळे हे पण येत नाही आणि लोणार सरोवर पण
येत नाही, त्यामुळे याचा आन्सर आहे अ आणि ब. ठीक आहे. हां, तर आपण भारतातील प्रमुख सरोवरे बघूयात. ठीक आहे, प्रमुख सरोवरे. तर आपण जे राज्यवाईज जाऊयात, राज्यनिहाय कोणते कोणते सरोवरे आहेत ते बघूयात. आता जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला दिसतंय का बघा. ठीक आहे. हां, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये कोणतं आहे बरं? उलर सरोवर आहे. ठीक आहे, उलर सरोवर. हे कसं आहे बरं? गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ठीक आहे, झेलम नदीपाशी आहे हे. ठीक आहे, त्यानंतर हा सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर पण म्हणू शकतो आपण. कशाला? उलर सरोवरला. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचे बघूयात आपण. हिमाचल प्रदेशमध्ये बघा पँगँग त्सो सरोवर आहे. ठीक आहे, त्यानंतर ना खाली बघा उत्तराखंडमध्ये रूपकुंड किंवा नैनिताल नावाचा. त्यानंतर बघा केरळमध्ये कोणतं आहे बरं? वेंबनाड नावाचा सरोवर आहे. ठीक आहे, वेंबनाड. त्यानंतर तमिळनाडूमध्ये कोणतं आहे? बेरिजाम आणि पुंगनूर आणि वेण्णा. हां, हे सरोवरे आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये बघा पुलिकत, आपण जो ऑप्शनमध्ये टाकलाय ना. आणि हे कसं सरोवर आहे? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि जे कोल्लेरू जे आहे ते गोड्या पाण्याचं सरोवर आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याला खाजन म्हणता येणार नाही, पण ह्याला खाजन म्हणता येईल. ठीक आहे, पुलिकत सरोवर. त्यानंतर ना पुढे बघा, हां राजस्थानमधला बघा. आता राजस्थानमध्ये जर का पाहिलं तर तिथं कोणतं सरोवर आहे? सांबर सरोवर. हे कसं आहे बरं? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लार्जेस्ट इनलँड सॉल्ट लेक. इनलँड म्हणजे भूमीच्या अंतर्गत असलेलं, हां कुठेही समुद्रकिनारी किंवा समुद्राच्या खाडीमध्ये वगैरे नाही आहे हे. ठीक आहे, सांबर सरोवर जे आहे ते लार्जेस्ट इनलँड सॉल्ट लेक आहे, खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ठीक आहे, त्यानंतर ना जर का क्वेश्चन विचारला, असा क्वेश्चन विचारून झालाय की भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर ते आहे सांबर सरोवर. ठीक आहे, त्यानंतर गुजरातमध्ये कोणतं आहे? नल सरोवर. महाराष्ट्रामध्ये लोणार सरोवर, हे पण खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. ठीक आहे, तेलंगणामध्ये हुसेन सागर सरोवर. त्यानंतर महत्त्वाचं बघा जे आपल्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, उडीसामध्ये लार्जेस्ट कोस्टल सॉल्ट वॉटर लेक. कोस्टल म्हणजे किनारपट्टीवरचा. ठीक आहे, इनलँड म्हणल्यावरती सांबर करणार आहे आपण. आणि जर का कोस्टल म्हणलं तर चिल्का सरोवर आहे, खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ते पण. महानदी आणि गोदावरीचं जे त्रिभुज प्रदेश आहे ना, यशी महानदी वाहते आणि यशी गोदावरी वाहते, तर इथला जो त्रिभुज प्रदेश असणार आहे तर त्यामध्ये हा चिल्का सरोवर असणार आहे. ठीक आहे, त्रिभुज प्रदेशामध्ये महानदी आणि गोदावरीच्या. त्यानंतर मिझोराममध्ये बघा लोकटक नावाचं सरोवर आहे. ठीक आहे, असं म्हणतात की ह्याचा तळ देखील दिसतो, इतकं स्वच्छ आहे हा सरोवर. ठीक आहे, त्यानंतर अरुणाचलमध्ये सेनला, सिक्कीम चंगू असे काही सरोवर महत्त्वाचे आहेत. तर महत्त्वाची कोणती सरोवर आहेत आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर चिल्का सरोवर आणि पुलिकत सरोवर हे खाजनाचे उदाहरण आहेत. आणि सांबर सरोवर कसं आहे बरं? हा इनलँड आहे. ठीक आहे, आणि हा पण लोणार सरोवर पण इनलँड आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. याचा आन्सर आहे 27चा आन्सर आहे आन्सर नंबर 1. क्वेश्चन नंबर 28 बघा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? ठीक आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. ठीक आहे, असं विचारलेलं आहे. मग आपल्याला माहिती जे हिमालय आहे, हिमालयातल्या काही जे नद्या आहेत त्या खाली येताना कशा वाहत येतात आणि त्यानंतर ना कोणते प्रदेश तयार करतात, मैदानी प्रदेश तयार करतात ते आपल्याला बघायचं आहे. तर इथं काय दिलंय बघा, तराई, भाबर, खादर, भांगर. भांगर, भाबर, खादर, तराई. खादर, भांगर, तराई, भाबर. आणि भाबर, तराई, भांगर, खादर. असा आधी आन्सर सांगते मी, भाबर, तराई, भांगर, खादर. ठीक आहे, 4 नंबर आन्सर आहे. ठीक आहे, आता बघा आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघूया. हां, हे मागच्या मुख्य खाजन सरोवरे जे आहेत ना, हां त्यांचे स्थान हे आपण गुगलवरून घेतलेलं आहे. डायरेक्ट सरोवर आणि आपल्याला राज्य पण विचारू शकतात आणि त्याचे वैशिष्ट्य पण विचारू शकतात. तर चिल्का सरोवरचं बघितलं होतं आपण, कोणतं बरं? ओडिसा हे राज्य आहे आणि भारतातील सर्वात मोठे खाजन सरोवर आहे. त्यानंतर पुलिकत सरोवर कुठे आहे बरं? आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या बॉर्डरवरती आहे. हे दुसरे मोठे खाजन सरोवर आहे. ठीक आहे, त्यानंतर सांबर आणि लोणार सरोवर. ठीक आहे,
हे 4 महत्त्वाचे सरोवर जे आपण ऑप्शनमध्ये घेतले होते. हे सगळे खाजणच सरोवर आहेत, पण काही जे आहेत ते 2 जे आहेत ते इनलँड सरोवर आहेत, त्यामुळे आपण खाजणमध्ये घेतलं नाही ते. ठीक आहे. सांबर सरोवर. सांबर सरोवर कुठे आहे बरं? राजस्थानमध्ये आहे आणि मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आपण कालच बघितलं होतं की अरवली पर्वतरांग आहे आणि त्याच्या पश्चिमेकडचा भाग कसा आहे बरं? मरुस्थळीचा भाग आहे आणि तिथं मीठ, जिप्सम, चुनखडक या खनिजांसाठी ते प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर लोणार सरोवर. लोणार सरोवर आहे महाराष्ट्रामध्ये, उल्कापातामुळे तयार झालेलं आहे आणि मिश्र पाण्याचे आहे, खाऱ्या पाण्याचे सरोवर देखील आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. हा, आता आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाबाबतीत बघणार होतो. ठीक आहे. हा, तर बघा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाबाबतीत काय सांगितलेलं आहे, तर हिमालयाच्या दक्षिणेकडे व भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडे असा जर का आपण भारत काढला, ठीक आहे, असा जर भारत काढला तर आपल्याला माहिती आहे असा हिमालय पसरलेला आहे. तर हिमालयाच्या दक्षिणेकडे आणि हा जो भारतीय द्वीपकल्प आहे, हा असा त्रिकोणी भाग याच्या उत्तरेकडे हे जे हा जो मधला भाग आहे तो आपल्याला माहिती त्रिभुज प्रदेश आहे. विविध नद्यांनी तिथला त्यांच्या गाळांनी त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. ठीक आहे. तर तिथे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आढळतो. ठीक आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आढळतो. हा हिमालयीन प्रदेश आणि हा द्वीपकल्पीय प्रदेश. हा, तर हा जो आहे हा पट्टा तो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांचा आहे. ठीक आहे. जगातील सर्वात मोठे हे गाळाचे प्रदेश आहे. ठीक आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांमुळे तिथे काय झाले बरं? जगातील सर्वात मोठे गाळाचे प्रदेश तयार झाले. पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पश्चिमेकडे, आता इथे पश्चिमेकडे कशी वाहते बरं सिंधू? ही अशी वाहते. ठीक आहे. ही अशी वाहते. पश्चिमेकडे सिंधू अशी वाहते. त्यानंतर ना सिंधू नदीच्या मुखापासून ते पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत, इकडे पूर्वेकडे कसे बरं? या साईडला गंगा नदीच्या मुखापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे. ठीक आहे. या मैदानात पुढील प्रकारची भूरूपे आढळतात. कोणत्या प्रकारची भूरूपे आढळतात बघा? भाबर. ठीक आहे. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी दगडगोट्यांनी बनलेले आहेत. हा, भाबर मैदान कुठून चालू होतं बरं? शिवालिक मैदान आहे. हिमालयाचा सर्वात खालचा पट्टा कोणता आहे? शिवालिक आहे. ठीक आहे. शिवालिक मैदानाच्या पायथ्याशी भाबर मैदान असतं. ते कशाने बनलेलं बरं? असे दगडगोट्यांनी बनलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर ना सच्छिद्र खडकामुळे पाण्याचे प्रवाह तिथे लुप्त होतात. म्हणजे बघा आता जर का आपण बघूया असं, हा, तर लक्षात घ्या इथून अशी जर का नदी वाहत येत असेल तर इथे जो खडकाळ प्रदेश आहे तिथे काय होतात बरं? या नद्या लुप्त होतात खडकाळ प्रदेशामध्ये. ठीक आहे. आणि पावसाळा वगळता नद्यांचे प्रवाह कोरडे पडतात. मग हा क्वेश्चन विचारलेला आहे की शेतीसाठी अनुकूल आहे का बरं हा प्रदेश? नसणार आहे. खडकाळ प्रदेश आहे ना, दगडगोट्यांनी बनलेला आहे, त्यामुळं शेतीसाठी हा प्रदेश अनुकूल नसणार आहे. त्यानंतर येतो तराई मैदान. ठीक आहे. त्यानंतर आहे तराई मैदान. तराई मैदानला काय म्हणायचं? हिंदी भाषेत अर्थ आहे ओला. ठीक आहे. भाबर पट्ट्यामध्ये जे हे भूमिगत झालेले जे नद्यांचे प्रवाह होते ते तराई प्रदेशामध्ये पुन्हा वरती येतात. हे असे पुन्हा वरती येतात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला नद्यांचा प्रवाह दिसू लागतो. हा, ऋषिकेशला वगैरे आपल्याला बघता येतं बरं का असं की खडकाळ प्रदेश आहे आणि तिथे नद्या लुप्त झालेल्या दिसून येतात आणि पुन्हा पुढे आलेल्या वरती आलेल्या दिसून येतात. ठीक आहे. दलदली प्रदेश असतो हा, त्यामुळे तिथे घनदाट वने, हा दलदलीचा प्रदेश असतो त्यामुळे घनदाट वने या ठिकाणी आढळून येतात. ठीक आहे. त्यानंतर ना पुढचा प्रदेश बघा, तराई मैदान झालं. त्यानंतर येतो भांगरचा प्रदेश. हा, त्यानंतर येतो आपला भांगरचा प्रदेश. ठीक आहे. हा, जुन्या काळामुळे तयार झालेला हा प्रदेश असतो. ठीक आहे. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण उच्च असते आणि सर्वात उत्पादित प्रदेश म्हणून ह्याला ओळखता येतं. ठीक आहे. त्यानंतर येतो खादरचा प्रदेश. ठीक आहे. नवीन गाळापासून तयार झालेलं असतं. वाळू, मृत्तिका, चिखल यामुळे
यापासून ते तयार होतं आणि या ठिकाणी तांदूळ, गहू, मका, तेलबिया अशा प्रकारची पिके घेतली जातात आणि हा सर्वाधिक सुपीक प्रदेश असतो. हे पॉईंट महत्त्वाचं आहे. तर आपण इथं कसं, इथं जरा तुम्हाला दिसत नसेल तर मी इथं आकृती काढते. हे आहे आपलं समजा हिमालय आणि त्याच्यानंतर शिवालिकचा हा पायथा आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे आहे भाबर. ठीक आहे. त्यानंतर आहे हा तराईचा प्रदेश. ठीक आहे. आणि हा जो आहे तर हा बघा, हा जो आहे ना, तर हा जो आहे हा साईडचा हा भांगर आणि हा जो मधला आहे पट्टा तो आहे खादर. हे आहे तराई आणि हा आहे भाबर आणि हा आहे हिमालय. ठीक आहे. तर असं आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलाय. तर मग कसं येतं बरं ते, आधी येतं भाबर, त्यानंतर येतं तराई, त्यानंतर येतं भांगर आणि त्यानंतर खादर. तर ह्याचं ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी, भात भंगार खातो. काही पण ट्रिक करून लक्षात ठेवा तुम्ही, असे ट्रिक्स कामी येतात जेव्हा काही आठवत नाही तेव्हा. भा म्हणजे भाबर, त म्हणजे तराई, भंगार म्हणजे भांगर आणि तो म्हणजे खादर. भंगार म्हणजे कसं आहे, जुनं गाळ आहे आणि खादर कसं आहे, नवीन गाळ आहे आणि हा सर्वात सुपीक प्रदेश आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. तर मग आता आन्सर काय येईल बरं, भाबर, तराई, भांगर, खादर. ठीक आहे. 4 नंबर ऑप्शन. 28 नंबरचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 29 बघा. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे विचारलंय. ठीक आहे. नीट लक्ष द्यायचं. इथे आपल्याला आर्थिक भूगोलामध्ये असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो, प्रदेश आणि त्या प्रदेशाचे तिथे कोणते उद्योग आहेत किंवा तिथे कोणते व्यवसाय आहेत, असा प्रकारचा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर ठीक आहे. तर बघा काय म्हणते, मिरज कशासाठी प्रसिद्ध आहे, तर वैद्यकीय उपकरणे आणि स्टील फर्निचर उत्पादन. बरोबर आहे. हो बरोबर आहे. त्यानंतर बल्लारपूर कशासाठी प्रसिद्ध आहे, कागद निर्माण उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. बरोबर आहे. येस. त्यानंतर इचलकरंजी कशासाठी बघितलं आपण, मागच्या टेस्टमध्येच बघितलं होतं. हे कशासाठी प्रसिद्ध आहे बरं, मँचेस्टर म्हणतात ह्याला महाराष्ट्राचा. ठीक आहे. त्यामुळं रासायनिक उद्योगासाठी प्रसिद्ध आहे काय बरं, नाही, कापडासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. कोल्हापूर हा लघु इंजिनिअरिंग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. तर मग कोणतं विधान चूक आहे बरं, फक्त क. 29चा आन्सर काय येईल बरं, फक्त क. ठीक आहे. इचलकरंजीचे वैशिष्ट्य बघा, वस्त्रोद्योगासाठी हा मोठा केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र म्हणून विशेष ओळख आहे याची. ठीक आहे. हा आपण गुगलवरून घेतलेला फोटो आहे. औद्योगिक शहर म्हणून आपण त्याला काय म्हणतो, महाराष्ट्राचे छोटे मँचेस्टर देखील म्हणून ओळखले जाते. सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम, नाट्यगृह, संगीत वगैरे असे बाकीचे पण परंपरा त्याला लाभलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर मग 29चा आन्सर आहे फक्त क. चूक विचारलंय, त्यामुळं इचलकरंजी रासायनिक उद्योगासाठी फेमस नाही तर वस्त्रोद्योगासाठी फेमस आहे. पुढचा क्वेश्चन बघा, योग्य जोडा जुळवा. इथं काय दिलं आहे, जिल्हा आणि तालुका. अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. आपण मागच्या पण टेस्टमध्ये बघितलं होतं की एकतर ते विचारतील की पुणे जिल्हा देतील आणि त्याचा उत्तरेकडील जिल्हा विचारतील किंवा दक्षिणेकडील जिल्हा विचारतील किंवा पूर्वेकडील जिल्हा देतील, पूर्वेकडील एखादा कोणताही जिल्हा देतील, चंद्रपूर, गडचिरोली वगैरे, आणि त्याचा उत्तरेकडील जिल्हा किंवा वरून खाली उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा डायरेक्ट जिल्हा आणि त्याच्याशी रिलेटेड तालुके त्यामधले. तर काही जिल्हे आणि त्यातले प्रॉमिनंट तालुके करून ठेवले पाहिजे, म्हणजे एखादी जरी जोडी लागली तरी आपल्याला जोडी लावता येते. ठीक आहे. तर मग सोलापूरमध्ये कोणता तालुका आहे बरं, सोलापूरमध्ये आहे मंगळवेढा. ठीक आहे. अचा आन्सर अचा ऑप्शन नंबर 4. मग एक जरी लागलं तरी आपल्याला इथं आन्सर येऊ शकतं. ठीक आहे. आन्सर नंबर 4 आहे. ठीक आहे. मी इथं दिसत नसेल तर लिहिते 4. त्यानंतर ना आपल्याला अमरावतीमध्ये कोणता तालुका आहे बरं, मोर्शी.
त्यानंतर बीडमध्ये कोणता तालुका आहे बरं? माजलगाव. ठीक आहे. आणि त्यानंतर जालनामध्ये कोणता तालुका आहे बरं? मंठा. ठीक आहे. मग कसं लागेल बरं? 4 3 2 1. ठीक आहे. 4 3 2 1 असं लागेल. त्यानंतर आपण काही जिल्हे आणि त्यातील पर्टिक्युलर तालुके आपण ह्या टेस्टच्या शेवटच्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण बघूयात. सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा. आपण काही महत्त्वाचे जिल्हे घेणार आहेत, मॅप वाईज घेणार आहेत, ते आपण शेवटी बघूयात. आणि आता सध्यापुरतं आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 31. बघा काय म्हणते बघा. खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर नाही किंवा नाहीत? ठीक आहे. बरोबर नाहीत विचारले, बरोबर आहेत नाही. क्वेश्चन नीट वाचायचा. ठीक आहे. विजयदुर्ग हा सागरी किल्ला आहे, बरोबर आहे का? यस, सागरी किल्ला आहे. त्यानंतर महाबळेश्वर शिखराची उंची 1438 मीटर आहे. हो, बरोबर आहे. ठीक आहे. आपण आधी पहिल्या टेस्टला सांगितलं होतं की क सा मी तर ह स तो किमान एवढ्या शिखरांची उंची मीटरमध्ये एक्झॅक्ट पार्ट पाहिजे. ठीक आहे. असं आपल्याला डायरेक्ट देऊन एका सेंटेन्समध्ये देऊन ते विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर तेरेखोल नदी ही पूर्व वाहिनी आहे. तर बघा तेरेखोल नदी कुठे आहे बरं? कोकण किनारपट्टी आहे ही अशी, आणि सर्वात दक्षिणेकडची तेरेखोल नदी आहे. ठीक आहे. तर मग ही कशी वाहते बरं? पूर्व वाहिनी आहे का पश्चिम वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे ना. कोकणातील सर्व नद्या कशा आहेत? पश्चिम वाहिनी आहेत. त्या कुठे जातात? अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ठीक आहे. त्यामुळे पूर्व वाहिनी बरोबर आहे का? नाही, चूक आहे. त्यामुळे आन्सर काय येईल बरं? बरोबर नाही असं विचारलं. त्यामुळं फक्त क. ठीक आहे. हा, तर महाराष्ट्रातील काही जे सागरी किल्ले आहेत ना, आपण इतर किल्ले करतो पण सागरी किल्ल्यांकडे आपला तेवढं लक्ष जात नाही, तर ते देखील करून ठेवायचे. ठीक आहे. हा, तर बघा प्रमुख समुद्री किल्ले बघा, आपण हे डायरेक्ट गुगलवरून घेतलेलं आहे. ठीक आहे. हां, तर बघा प्रमुख सिंधुदुर्ग कुठं आहे? मालवणच्या किनाऱ्यावर वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. सुस्थितीत आहे. ठीक आहे. हां, मालवणच्या किनाऱ्यावरती आहे, एवढं गोष्ट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर विजयदुर्ग कोकण किनारपट्टीवर 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला हा किल्ला आहे. ठीक आहे. शिवाजी महाराजांच्या नौदलाचे हे महत्त्वाचे केंद्र देखील होते. असं देखील आपल्याला काही जर का माहिती देऊन 1 2 3 सेंटेन्स करून दिलं आणि जर किल्ला ओळखा म्हणलं तर आपल्याला थोडीफार माहिती पाहिजे. ठीक आहे. मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यातील कोकण किनाऱ्यावरती वसलेला हा किल्ला अभेद्य म्हणून प्रसिद्ध आहे. अरबी समुद्राच्या लाटांसोबत 500 वर्षापासून तग धरणारा हा अफाट मजबूत असा तट आहे. ठीक आहे. समजलं? असे काही सागरी किल्ले आपण करून ठेवायला हवेत. त्यानंतर पुढचा बघा, खांदेरी उंदेरी. कुठे बरं खांदेरी उंदेरी? मुंबईजवळ समुद्रातील 2 लहान किल्ले आहेत. हे शिवाजी महाराजांच्या नौदलांची संरक्षण व्यवस्था म्हणून बांधले गेले होते. त्यानंतर कुलाबा किल्ला, रायगडचं आधीचं नाव होतं कुलाबा. अलिबाग जवळचा हा किल्ला समुद्रात बांधलेला आहे. शिवाजी महाराजांनी तटबंदी मजबूत केली असली तरी किल्ल्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. ठीक आहे. असे सेंटेन्स करून दिले ना, ह्या कोणत्या किल्ल्याची वैशिष्ट्य आहेत तर असे आपल्याला वेळेस माहिती पाहिजे. त्यानंतर आहे सुवर्णदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात आहे. किमान किल्ला आणि त्याचा जिल्हा एवढं जरी आपल्याला माहीत असलं तरी खूप झालं. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदराजवळ सागरात वसलेला हा किल्ला आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्नाळा किल्ला कुठे आहे बरं? पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीच्या मुखावर आहे अर्नाळा किल्ला. ठीक आहे. ही सगळी सागरी किल्ले आपण करून ठेवायला हवी. ठीक आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर, तर याचा आन्सर काय आहे बरं? बरोबर नाही असं विचारलंय तर फक्त क. पूर्व वाहिनी नाही तर ती पश्चिम वाहिनी आहे. आणि आपण कोकणातील नद्या मागच्या टेस्टमध्ये केलेल्या आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन जाऊन बघा हवं तर. क्वेश्चन नंबर 32, खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णेची डाव्या बाजूची उपनदी आहे? काय विचारलंय? कृष्णा कशी वाहते? अशी वाहते. ठीक आहे. हां, तर आपल्याला विचारलंय काय? डाव्या बाजूची उपनदी. ही कोणती बाजू झाली? कृष्णा अशी वाहते, तर ही बाजू झाली डावी. ठीक आहे. आणि ही बाजू झाली उजवी. ठीक आहे. यामध्ये गफलत करायचं नाही. असं माहीत असताना देखील एखादा क्वेश्चन आपला चुकू शकतो. ठीक आहे. तर त्यानंतर ना कोयना, एरळा, कोयना, वारणा, पंचगंगा. आपल्याला माहिती की कोयना इथून येऊन भेटती, वारणा अशी
त्यानंतर पंचगंगा पण अशी कोल्हापूरमधून येऊन भेटते, ठीक आहे. आणि वरून येणारी कोणती? येरळा. मग विचारलं काय? डाव्या बाजूची उपनदी विचारले, त्यामुळे आन्सर काय? येरळा. तर आपण कृष्णेच्या उपनद्या बघूयात. तर पहिली गोष्ट बघा, आता कृष्णा कशी वाहते ना तसाच मी मॅप काढलेला आहे, ठीक आहे. आपण नंतर सरळ करून पण बघूया. ही अशी कृष्णा वाहते, ठीक आहे. ही अशी कृष्णा वाहते आणि त्यानंतर तिला येऊन मिळणारा उपनद्या. तर आपण एक 1 बाय 1 सगळ्या उपनद्या बघूयात, डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या. पहिली आपण डाव्या बाजूची एकमेव जी आहे उपनदी ती बघा, येरळा, ठीक आहे. येरळा. त्यानंतर आता उजव्या बाजूच्या बघा. इथे कोणती आहे? वेण्णा. त्यानंतर येते कोयना, त्यानंतर वारणा, ठीक आहे. त्यानंतर पंचगंगा. आता पंचगंगेच्या पण आपल्याला पाच नावं विचारतील, तर त्या पण आपण करून ठेवायला पाहिजे. कोणत्या कोणत्या आहेत बघा त्या? भोगावती, तुळशी, सरस्वती, कुंभी, कासारी, ठीक आहे. भोगावती, सरस्वती, कुंभी, कासारी, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, इथे कोणती आहे बरं? दूधगंगा आहे, ही दूधगंगा आहे, ठीक आहे. आणि त्याला येणारी वेदगंगा ही. त्यानंतर आहे इथे घटप्रभा, ठीक आहे. घटप्रभेच्या पण पुन्हा अशा उपनद्या आहेत त्या, हिरण्यकेशी. त्यानंतर इथे पुढे जाऊन तुंगभद्रा, ठीक आहे. ह्या किमान माहिती पाहिजे. आणि वरून येणारी इथं भीमा, जी कर्नाटकातून येऊन पुढे भेटते, ठीक आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा नीट दिसण्यासाठी बघा काही, इथे बघा, इथे दिसते. इथे कसं करून दिलंय? उलटं करून दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट आपल्या हातानुसार इथं आपल्याला बाजू कळेल. ही आहे डावी बाजू, ठीक आहे. आणि ही आहे उजवी बाजू, ठीक आहे. तर आता बघा पुन्हा एकदा, आपण का डिटेलमध्ये घेतोय का? तर अशा प्रकारचे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत आणि आपण माहीत असताना देखील असे क्वेश्चन चुकून येतो. हे चुकू नये यासाठी आहे, ठीक आहे. येरळा, डाव्या बाजूची येरळा, हाच क्वेश्चन आपण विचारला होता. त्यानंतर ही कोणती? वेण्णा, माहुली येते. कोयना, कराड येते. वारणा, हरिपूर येते. त्यानंतर पंचगंगा, नरसिंहवाडी येते भेटते, ठीक आहे. त्याच्या कोणत्या? 5. भोगावती, तुळशी, सरस्वती, कुंभी, कासारी, ठीक आहे. त्यानंतर दूधगंगाला भेटणारी वेदगंगा. त्यानंतर घटप्रभा सिंधुदुर्गमध्ये भेटते. हिरण्यकेशी आणि ताम्रपर्णी, ठीक आहे. आणि जी पुढे कर्नाटकमध्ये जी भेटणारी आहे मुख्य उपनदी भीमा, कुरगुड्डी रायचूर जवळ भेटते कर्नाटकामध्ये, ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे पण जाऊन तुंगभद्रा वगैरे भेटते, ठीक आहे. या महत्त्वाच्या उपनद्या डावी आणि उजवी या लक्षात ठेवायच्या, कृष्णेच्या उपनद्या, ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 32 झाला. काय मग आन्सर? डाव्या बाजूची उपनदी येरळा आहे, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय विचारलंय बघा, बाललिंग गुणोत्तर विचारलंय. एखादा क्वेश्चन, 1 किंवा 2 क्वेश्चन, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे लोकसंख्या. हा मुलांकडून दुर्लक्षित राहणारा विषय टॉपिक आहे आणि हा हमखास प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक विषयामध्ये, म्हणजे खास करून इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफीमध्ये हा प्रश्न येतो म्हणजे येतोच, ठीक आहे. तर बघा काय म्हणते बघा, 2011च्या जनगणनेनुसार बाललिंग गुणोत्तराची जोडी लावायची आहे आपल्याला. तर पहिला कोणता आहे बरं? सगळ्यात जास्त बाल गुणोत्तर कुठे आहे आपल्याला माहिती. कसे 2 दिलेले आहेत? पहिले 2 दिलेत, शेवटचे 2 दिलेत. त्यामुळं जोड्या लावायला पण ह्या सोप्या आहेत. गडचिरोलीचा आहे 961, ठीक आहे. आणि गोंदियाचा आहे 956. त्यानंतर बीडचा आहे सर्वात कमी 807 आणि जळगावचा आहे 842, ठीक आहे. काय? गडचिरोलीचं 961, अचं 2 एकाच ठिकाणी आहे, त्यामुळं आन्सरच येऊन जातं ना. 33चा आन्सर नंबर काय? 2, ठीक आहे. एक्सप्लेनेशन बघायचं. क्वेश्चन नंबर 33चं एक्सप्लेनेशन बघा. ठीक आहे. बाललिंग गुणोत्तर विचारलेलं आहे आपल्याला. 2011 आणि 2001 असं भारत आणि महाराष्ट्राचं करून ठेवायचं. 919 आहे भारताचं बाललिंग गुणोत्तर आणि महाराष्ट्राचं किती? 894 आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर 2001ला किती होतं बरं? 910 होतं, म्हणजे +9ची ॲडिशन झाली आहे 2011ला भारताच्या याच्यामध्ये. आणि जर का महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं तर
-19 झाले. ठीक आहे, 913 होतं -19 झाले. ठीक आहे, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे आकडे आहेत, तरी पण हा आकडा महत्त्वाचा आहे 894. ठीक आहे, त्यानंतर सर्वात जास्त वाले पहिले 5 जिल्हे बघा कोणते आहेत. गडचिरोली आहे पहिलं 961, त्यानंतर गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर, भंडारा आणि रत्नागिरी. महत्त्वाची गोष्ट बघा इथे लक्षात ठेवण्यासारखी, हे जे 4 जिल्हे आहेत ते पूर्वेकडचे आहेत. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. 961, 956, 953, 950 आणि रत्नागिरी एकमेव जिल्हा कोकणातला आहे. खाली 5 नंबरला 936. त्यानंतर ना सर्वात कमी इथे लिहिते, सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असलेले 5 जिल्हे. बीड किती आहे बरं 807. ठीक आहे, त्यानंतर येतं जळगाव 842, त्यानंतर येतं अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर 852, त्यानंतर आहे बुलढाणा 853, त्यानंतर आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर म्हणजेच 863 आणि कोल्हापूर ते आहे 863. ते पण सेम आहे. ठीक आहे, असे पहिले 5 आणि शेवटचे 5 आपण करून ठेवले पाहिजे प्रत्येक बाबतीत. ठीक आहे, लिंग गुणोत्तर पण बघून घेऊया आपण सोबतच. त्यासोबत लिंग गुणोत्तर विचारले किंवा बाललिंग गुणोत्तर विचारले तरी आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा लिंग गुणोत्तर भारताचं किती आहे बरं 943. 2011चं बघतोय आपण आणि महाराष्ट्र किती आहे 929. 2001च्या बाबतीत जर का पाहिलं भारताचं 933 आणि महाराष्ट्राचं किती आहे 922. म्हणजे भारताच्या ह्याच्यामध्ये 2011ला कितीची ॲडिशन झाली +10ची ॲडिशन झाली आणि महाराष्ट्राच्या बाबतीत +7ची ॲडिशन झाली. असा देखील क्वेश्चन येऊ शकतो बरं का, त्यामुळे ते पण करून ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर बघा आता सर्वात जास्त वाले बघा. ठीक आहे, लिंग गुणोत्तर बघतोय. ठीक आहे, रत्नागिरी पहिला 1122, सिंधुदुर्ग 1036, गोंदिया 999, सातारा 988, भंडारा 982. हे झाले पहिले 5. या 2 बाबतीत जर का बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कोकणातील पहिले 2 जिल्हे लिंग गुणोत्तराच्या बाबतीत जास्त आहेत. आणि याचं कारण पण देखील विचारलं होतं आयोगानं. तर का तर स्थलांतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये येथील लोक रोजगारासाठी गेल्यामुळे इथलं लिंग गुणोत्तर कसं आहे बरं जास्त आहे. त्यानंतर ना सर्वात कमी ऑफकोर्स इथे जर का जास्त असणार आहे तर इथे या 2 शहरामध्ये कमी व्हायला पाहिजे ते. ठीक आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, बीड. ठीक आहे, हे पहिले 5 आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खास करून इथं पण लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. जे प्रॉमिनंट 4 जिल्हे आहेत त्यामध्ये लिंग गुणोत्तर कसं आहे बरं कमी आहे. त्यानंतर औरंगाबाद 923. असं देखील एक सिंगल आउट करून पण क्वेश्चन विचारू शकतात, पण किमान पहिले 5 आणि शेवटचे 5 आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 33चा आन्सर काय मग आन्सर नंबर 2. ठीक आहे, आता योग्य जोड्या लावा. त्यांनी काय विचारलंय नदी आणि उगम भारतातील प्रॉमिनंट नद्या किंवा महाराष्ट्रातील पण एक प्रॉमिनंट नद्या आणि उगम असा क्वेश्चन खूप वेळा PYQ येऊन गेला, त्यामुळे ह्याला 3 स्टार करून घ्या. ठीक आहे, हा क्वेश्चन खूप वेळा रिपीट होतो. ठीक आहे, तर बघा मध्ये एका कंबाईनच्या फिल्मला हा क्वेश्चन विचारला होता, शिवनाचा उगम कुठे आहे अजिंठा डोंगर. ठीक आहे, अजिंठा डोंगरमध्ये शिवनाचं काय बरं उगम आहे, त्यामुळं कचं आन्सर येतं 3. तर मग आन्सर नंबर काय बरं 34चं 1 आहे का कचं 1 एकाच ठिकाणी आहे ना. पैनगंगा बुलढाणा रांग, तुंगभद्रा गोमंतक शिखर आणि कावेरी ब्रह्मगिरी. ठीक आहे, आपण पैनगंगाचं बघितलं होतं ना. पैनगंगा इकडून येते, त्यानंतर इथून वर्धा येते, त्यानंतर इकडून वैनगंगा येते आणि पुढे एकत्रित प्रवाह त्यांचा प्राणहिता म्हणून तयार होतो. ठीक आहे, तर पैनगंगावरून बुलढाणा हा, मग बुलढाण्यापाशी काहीतरी यांचा उगम असायला पाहिजे असं एक लॉजिक लावू शकता तुम्ही. ठीक आहे, शिवना महाराष्ट्रातलीच आहे ही पण, अजिंठा डोंगररांगामध्ये उगम पावते. हा PYQ आहे. कावेरी खाली ब्रह्मगिरीमध्ये उगम पावते आणि तुंगभद्रा गोमंतक शिखरपाशी उगम पावते. ठीक आहे, आन्सर नंबर काय मग आहे त्याचा 1 आहे. ठीक आहे, काही नद्या महत्त्वाच्या नद्या आणि त्यांचं उगमस्थान आपण बघूया. तर बघा पैनगंगा आपण जो विचारला तोच. तर बुलढाणा डोंगररांग, अजिंठा डोंगररांग बुलढाण्यामध्ये,
महाराष्ट्राचं उगमस्थळ आहे. त्यानंतर वैनगंगा. वैनगंगा कुठं? शिवनी मध्य प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर वर्धा कुठे आहे? मुलताई बैतूल मध्य प्रदेश. हा क्वेश्चन पण येऊन गेला. ठीक आहे. नंतर प्राणहिता चपरा गडचिरोली. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या तिघांचा पुढं मिळून काय होते? प्राणहिता होते. त्यानंतर पेंच कुठे बरं? जुन्नरदेव छिंदवाडा मध्य प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर नाग कुठं? अंबाझरी सरोवरामध्ये तिचा उगम पावतो. इंद्रावती कलहंडी उडीसा जी छत्तीसगडच्या बॉर्डरवरून येते आणि गडचिरोलीपाशी ती भेटते. ठीक आहे. त्यानंतर कन्हान सातपुडा मध्य प्रदेश. कृष्णेचा उगम विचारलेला, खूप वेळा विचारलेला कृष्णेचा उगम. महाबळेश्वर, तुंगभद्रा गोमंतक शिखर कर्नाटकमध्ये. कावेरीचा ब्रह्मगिरी खूप वेळा विचारलंय. पूर्णा, सातपुडा बैतूल पर्वतरांग. पाताळगंगा. ठीक आहे. माथेरान कपाळी. पाताळगंगा इकडे बरं का, पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर गिरणा कुठे? केम शिखर. ठीक आहे. असे काही क्वेश्चन PYQ मधले आपण करून ठेवायला पाहिजेत. याचा आन्सर काय? 1 2 3 4. दिसत नसेल तर लिहून घ्या. 1 2 3 4. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 35 बघा काय म्हणतं. खालील नकाशात दर्शवलेले नदीचे खोरे ओळखा. PYQ बेसिस वरचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर कोणतं आहे बरं नदीचे खोरे? कृष्णेचे खोरे. आपण मगाशीच बघितलं होतं नकाशामध्ये. कृष्णा कशी वाहते? ही अशी वाहते कृष्णा. ठीक आहे. आणि तिला ज्या उजव्या बाजूच्या नद्या आहेत त्या खूप साऱ्या येऊन मिळतात. कोल्हापूर, खास करून कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून. त्यामुळे तिचा हे पण कसं असणार आहे बरं? पात्र पण कसं असणार आहे? हे सगळे या नदी खोऱ्यानं वेढलेलं असणार आहे. ठीक आहे. आणि वरून येणारी फक्त एकमेव येरळा बघितली होती आपण. ठीक आहे. महाराष्ट्रात. आणि पुढे नंतर ना भीमा येते. ठीक आहे. त्यामुळे तिचं खोरं कसं पसरलेलं असणार आहे? वायव्य, ईशान्य ते आग्नेय असं पसरलेलं. ठीक आहे. ती अशी वाहते ना, दक्षिणेकडेच वाहते जवळ बऱ्यापैकी. ठीक आहे. जरी आपण तिला पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी म्हटलं तरी तिचा प्रवाह असा आहे. त्यामुळे नर्मदेचे खोरे आहे का? नर्मदेचे खोरे कसे आहे बरं? हे असे आहे नर्मदेचे खोरे. त्यानंतर पूर्णा नदीचे खोरे कसे आहे बरं? पूर्णा नदीचे पण कसे आहे? ही तापी आहे अशी आणि तिला पूर्णा नदी अशी येऊन भेटते. ठीक आहे. भीमेचे खोरे कसे आहे बरं? भीमेचे खोरे असे आहे. भीमा अशी येऊन भेटते कृष्णाला. ठीक आहे. त्यामुळे हे कुठल्या नदीचं खोरं आहे? कृष्णेचं खोरं आहे. ठीक आहे. आपण मगाशी म्हटलं होतं तसं काही जिल्हे, क्वेश्चन नंबर 30ला रिलेटेड काही जिल्हे आणि त्यातील तालुके आपण काही लक्षात ठेवणार आहे. तर हा सोलापूर जिल्ह्याचा नकाशा आहे. दिसतोय का बघा तुम्हाला? त्यामधला मी कोणता घेतला होता? मंगळवेढा हा तालुका घेतला होता. राईट. गुगलवरती जायचं, काही जिल्हे घ्यायचे, दक्षिणेकडचे, पूर्वेकडचे, पश्चिमेकडचे, उत्तरेकडचे आणि पूर्वेकडचे, आणि त्यातील काही तालुके बघून ठेवायचे. आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत तर आपल्याला सर्वच तालुके माहिती असायला पाहिजे. त्यावरून देखील एखादा प्रश्न सुटू शकतो. तर काही तालुके मी घेते बघा. मंगळवेढा. इथे कोणता आहे बरं? मंगळवेढा. आपल्याला ऑप्शनमध्ये विचारला होता ना, तोच आहे तो मंगळवेढा. ठीक आहे. त्यानंतर आहे इथं अक्कलकोट, श्री स्वामी समर्थांचं प्रसिद्ध देवस्थान. त्यानंतर इथे आहे बार्शी. ठीक आहे. आणि इथे आहे करमाळा. आणि हा जो बॉर्डर आहे ना, हा नगरचा बॉर्डर आहे. करमाळ्याच्या वरती नगर बॉर्डर लागतो सोलापूरला. ठीक आहे. या साईडला कोणतं आहे बरं? माळशिरस. ठीक आहे. या साईडला आहे माढा. आणि इथे माढ्याच्या नंतर ना जवळपास पुण्याचं बॉर्डर लागतं, इंदापूर वगैरे तालुका लागतो. ठीक आहे. त्यानंतर पंढरपूर, दक्षिण काशी ज्याला म्हणतो आपण, महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्यानंतर ना बघा जालना डिस्ट्रिक्ट आहे. हे जालन्यामधले काही तालुके बघा. यातला आपण कोणता घेतला होता? मंठा घेतला होता ना, मंठा. ठीक आहे. इथे मेन जालना इथे आहे. ठीक आहे. आपण कसं करतो? मराठवाड्यातील 8 जिल्हे कसं करतो? 8 जिल्हे कसं लक्षात ठेवतो? म्हणजे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बीड, परभणी,
नांदेड आणि उस्मानाबाद, धाराशिव म्हणजे आणि लातूर. ठीक आहे. मग हे जालन्यामधले आपले तालुके आहेत. त्यानंतर इथे आहे अंबड. ठीक आहे. त्यानंतर इथे आहे जाफराबाद, भोकरदन. आता हे बघा, हे असे काही हे आहेत ना तालुके, भोकरदन आणि नांदेडमध्ये काय बरं, भोकर आहे बरं का. ते कसं मग त्या बाबतीत आपण हे व्हायचं नाही, कन्फ्युजन व्हायचं नाही. इथे आहे परतूर. ठीक आहे. हे झालं जालना डिस्ट्रिक्ट बाबतीत. आता अजून पुढचे बघूयात आपण. हे पुण्याच्या बाबतीतलं आहे. हां, तुम्हाला नाही जरी दिसत असलं तरी काही तालुके फक्त याच्यातले लक्षात ठेवा जे आपल्याला आयोगाने विचारलेले आहेत. हे आहे जुन्नर. ठीक आहे. पुण्यातील सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता? जुन्नर. ठीक आहे. त्यानंतर ना हा आपण सोलापूरची बाउंड्री लागतो म्हणलं होतं. इथं कोणता आहे बरं सर्वात? इथे इंदापूर, दक्षिणेकडे. ठीक आहे. इंदापूर तालुका. त्यानंतर येतो दौंड. ठीक आहे. त्यानंतर इथे आहे शिरूर. त्यानंतर इथे आहे खेड. हा आहे मावळचा भाग. ठीक आहे. हे आहे मुळशी, वेल्हे, भोर. ठीक आहे. असे काही तालुके करून ठेवा. फक्त इथलं बघा जुन्नर. त्यानंतर ना ह्या साईडला आहे मावळ, या साईडला आहे इंदापूर आणि एकदम खाली इथे आहे भोर. ठीक आहे. लिहून घ्या पाहिजे तर, का तर हे खूप महत्त्वाचे तालुके आहेत. इथे मी लिहिते बघा, जुन्नर. पुण्याचा मॅप काढायचा लगेच. जुन्नर. हे आहे भोर. ठीक आहे. त्यानंतर हे आहे इंदापूर. ठीक आहे. आणि हा आहे मावळ. ठीक आहे. एवढ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया. त्यानंतर बघा आता गोंदिया, पूर्वेकडील काही जिल्हे बघूयात आणि त्यातील आपण तालुके बघूयात. हां, गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत बरं? 8 तालुके आहेत. ठीक आहे. 8. कोणतं बघा, इथं एकदम उत्तरेला आहे गोंदिया. ठीक आहे. या साईडला आहे तिरोडा. इथे आहे तिरोडा. इथे आहे अर्जुनी मोरगाव. ठीक आहे. त्यानंतर या साईडला आहे सालेकसा. ते आहे आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी आणि देवरी. हे 4. उत्तरेकडचा एक गोंदिया, या साईडला तिरोडा, खाली एकदम कोणता आहे अर्जुनी मोरगाव आणि पूर्वेकडे कोणता आहे सालेकसा. ठीक आहे. एवढे जरी महत्त्वाची माहिती असलं तरी बास झालं. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील बघा, वर्धा जिल्ह्यात पण 8 तालुके आहेत. ठीक आहे. त्यानंतर ना कोणता आहे बरं उत्तरेला? आष्टी. ठीक आहे. इथे आहे कारंजा. त्यानंतर इथे आहे आर्वी. इथे आहे देवळी. ठीक आहे. आणि खाली आहे हिंगणघाट. मध्ये हिंगणघाटची घटना घडली होती त्यामुळे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. हिंगणघाट. इथे आहे समुद्रपूर. इथे आहे सेलू. ठीक आहे. समुद्रपूर. आणि हा मधला मेन वर्धा, आर्वी. ठीक आहे. खाली आहे हिंगणघाट, वरती आहे आष्टी. ठीक आहे. एवढं जरी माहिती असलं तरी खूप झालं. त्यानंतर ना आपण बघूया, हां हे तेच आहे. आणि 1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा निर्माण करण्यात आला होता. ठीक आहे. त्यापासून गोंदिया जिल्हा तयार झाला. आपण बघतो ना असा विदर्भातील जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. ठीक आहे. भंडारापासून गोंदिया तयार झाला आणि इथून चंद्रपूरपासून गडचिरोली तयार झाला. ठीक आहे. तर हे जिल्हे आणि त्यातील काही महत्त्वाचे तालुके. इथं आपला डिस्कशन संपतं. क्वेश्चन नंबर 26 to 35 जॉग्राफीचे क्वेश्चन संपतात. ठीक आहे. थँक्यू.